विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांनी केलेल्या कौटुंबिक छळाच्या आरोपानंतर भोंदूबाबा फिरोज शेखला अटक करण्यात आली। याच फिरोज शेख करून आता राजकारण तापलेलं आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब भोंदू फिरोजच्या संपर्कामध्ये असल्याचा आरोप ठाकरेंचे नेते वैभव नाईक यांनी केलेला आहे। संजू परब भोंदू फिरोज शेखच्या संपर्कात आहे असं वैभव नाईक म्हणाले आहेत। संजू परब नेत्यांना भोंदू फिरोजकडे न्यायचा असंही वैभव नाईक यांनी म्हटलेलं आहे। भोंदू फिरोज प्रकरणात संजू परब यांना नोटीस पाठवण्यात आली। भोंदू बाबा जे सावंतवाडीचे कोळगावचे फिरोज बाबा आहे ते जितेश राऊतच्या प्रकरणामध्ये आरोपी आहे। असं असताना आज शिवसेनेच्या लोकांवर राऊतांवर आरोप होते। आज संजू परब सुद्धा ह्या भोंदू बाबांकडे अनेक लोकांना, राजकीय लोकांना, सत्ताधाऱ्यातल्या त्यांच्या पक्षातल्या लोकांना अनेक वेळा गेले, त्याचे फोटोसुद्धा व्हायरल झाले आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांना सुद्धा चौकशीला आणलेली आहे। आता त्यांच्यावर काय कारवाई करणार हा आमच्यापर्यंत सत्ताधाऱ्यांना प्रश्न आहे। वैभव नाईक सगळीचकडे एक नोटीस आणि स्वतः एक स्टेटमेंट दिलंय, एक व्हिडिओ केलाय आणि सगळीकडे सांगतो की संजू परबांना फिरोज बाबा संदर्भात नोटीस आली। मला आतापर्यंत कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही। आता ही नोटीस, माझी नोटीस वैभव नाईकाकडे कशी पोहोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे। का दारू पिऊन बोलतो?